झारखंडमधले भाजपचे खासदार निशिकांत दुबे नेहमीप्रमाणे बरळलेत आणि या वेळेला त्यांची गाडी घसरली आहे ती थेट ठाकरे बंधू आणि मराठी माणसावरच। त्यांनी ठाकरेंना डिवचताना पटक पटक के मारेंगे अशी थेट धमकीच देऊन टाकली आणि त्यावरून राज्यामध्ये मोठं राजकारण रंगलंय। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। भाजप खासदार निशिकांत दुबे बरळले। यूपी बिहारला या पटक पटक के मारेंगे। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून वाद कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। हे आहेत निशिकांत दुबे, गोड्डा मतदारसंघातले भाजपचे खासदार। हे दुबे महाशय कायमच वादात असतात। त्यांचं तोंड त्यांच्या ताब्यात नाही। कधी सुप्रीम कोर्ट तर कधी योगी आदित्यनाथ अशा विषयांवर वादग्रस्त वक्तव्य करून ते नेहमी चर्चेत राहतात। आताही त्यांनी अकलेचे तारे तोडले आणि हे करताना त्यांची गाडी घसरली आहे ती मराठी माणूस, महाराष्ट्र आणि ठाकरे बंधूंवर। त्यांनी आधी एक ट्विट केलं आणि ठाकरेंसह मराठी माणसाला चांगलंच डिवचलं। हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो। कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःच ठरवा। तुम्ही इतके मोठे बॉस आहात तर महाराष्ट्रातून बाहेर या, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या। तुमको पटक पटक के मारेंगे। तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। हम मराठी का सम्मान करते हैं। मराठी एक आदरणीय भाषा है। महाराष्ट्र के स्वतंत्रता में, हमारी भारत की स्वतंत्रता में बहुत बड़ा योगदान है। लेकिन आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं। और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं। निशिकांत दुबे यांनी ठाकरेंना डिवचत मराठी माणसावर टीका केली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलंय आणि भाजपलाही खिंडीत गाठलंय। ऐसे कुछ लकड़बग्गे हैं, उन लकड़बग्गे को मैं समझाना चाहता हूँ कि ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं। उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझिए। की निशिकांत दुबे हे काही उत्तर भारत किंवा हिंदी भाषिक लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाहीयेत, प्रतीक नाहीयेत। ते भाजपचे एक खासदार आहेत। त्याच निशिकांत दुबे यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे। मुद्दामून एखाद्या गुजराती माणसाला भडकवायचं, मराठी माणसाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग उत्तर भारतीयांनी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, कदाचित अन्य कुठल्या तरी अमराठी व्यक्तीला, एखाद्या प्याद्याला पुढे करायचा, जेणेकरून जर मराठी माणूस उद्या डिवचला आणि त्यांनी उद्या हात उगारला आणि मग त्यानंतर बघा हे आता मराठी माणसं सगळ्यांनाच मारतात, हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। तर काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही निशिकांत दुबेंवर टीका केली आहे। तर निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं। अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे। आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत। फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। विश्वगुरु बनायला निघालेत ना यांचे नेते, ते विश्वगुरु असा कुत्रा, मांजर, ठोका मारी असं करून विश्वगुरु होत नसतो। वसुंधैव कुटुंबकम सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं। वेड्यासारखी भाषा बोलतायत, यांच्या सिनियर्सनी यांना खरं तंबी दिली पाहिजे आणि यांनी मेंटल चेकअप करून घेतलं पाहिजे स्वतःचं। महत्त्वाचं म्हणजे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही निशिकांत दुबेंना धारेवर धरलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जरी मी असले तरी मी या महाराष्ट्राची मराठी माणूस म्हणून त्या पक्षामध्ये आहे। निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाक खुपसायची गरजच काय आहे? निशिकांत दुबे सारखा म्हणजे ते दुसऱ्याला कुत्रा म्हणले तर माझं म्हणणं की स्वतः पिसाळ्या कुत्र्यासारखं का विनाकारण मिठाचा खडा टाकताय? वरिष्ठ भाजप नेत्यांनी
या निशिकांत दुबे सारख्यांना थांबवलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते वसंत मोरेंनी तर थेट कारची डिक्की उघडत निशिकांत दुबेंना इशाराच देऊन टाकलाय. ह्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याला कसं उत्तर देणार तुम्ही? ठीक आहे, तात्याकडे बंदोबस्त असतो ना कायमचा. जर आम्ही कुत्री मारायला सुद्धा कधी कधी ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर एखादं पिसाळलेला असेल ना तर त्याला सुद्धा आम्हाला दाखवायला लागते. ही जर अशी पिसाळलेली अशी करायला लागली, महाराष्ट्रातल्या मराठी माणसावरती अशी बोलायला लागली, तर पिसाळलेल्या कुत्र्यांसाठी आमच्याकडे आहे. एकूणच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधू आणि मराठी माणसाला डिवचल्यामुळं एक नवा वाद निर्माण झालाय. खरं तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरनं वातावरण तापलेलं होतं. ते वातावरण आता कुठं शांत होत चाललंय, तोच निशिकांत दुबेंच्या या वक्तव्यांनी पुन्हा एकदा वादाचा मोठा धुरळा जोडालाय. जसजशी मुंबई पालिका निवडणूक जवळ येईल तसा हा धुरळा आणखी गडद होत जाणार अशी चिन्ह दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.